नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 1ली ते 10वीच्या सर्व विषयांच्या सविस्तर अभ्यासासाठी विराज कोचिंग क्लासेसला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण पहिले भूमितीतील मूलभूत संबोध या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. यातील आज आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 सोडवणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.1, 1.2 व 1.3 यांचा अभ्यास केलेला आहे. ते व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक दिलेल्या आहे, तिथे जाऊन तुम्ही त्या बघू शकता. चला तर मग आपण आपला संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 सोडवण्यास सुरुवात करूया. यातील पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. त्यातील पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात. आपण एक रेषाखंड काढू, रेषाखंड AB, आणि इथे मध्ये आपण M बिंदू असा घेऊ की AM बरोबर BM. म्हणजेच आपल्याला या आकृतीवरून कळतं की प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. म्हणून आपला पर्याय क्रमांक 1 एकच हे उत्तर बरोबर आहे. यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की दोन भिन्न रेषा परस्परांना छेदतात तेव्हा त्यांच्या छेदसंचात किती बिंदू असतात. मग आपण दोन भिन्न रेषा ज्या परस्परांना छेदतील त्या काढू आणि त्यावरून ठरवू की त्यांच्या छेदसंचात किती बिंदू असतील. तर दोन भिन्न रेषा जेव्हा एकमेकांना छेदतात तेव्हा त्यांच्या छेदसंचात फक्त एक आणि एकच बिंदू असतो. म्हणून आपला पर्याय क्रमांक C आहे 1 हे उत्तर आपलं बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, तीन भिन्न बिंदूंना समाविष्ट करणाऱ्या किती रेषा असतात. मग आपण तीन भिन्न बिंदू ह्याचे आपल्याकडे दोन पर्याय असतील की ते दिलेले तीन भिन्न बिंदू जर एका सरळ रेषेत असतील, जसे की बिंदू A, B आणि बिंदू C, हे जर एका सरळ रेषेत असतील तर यातून जाणारी आपण फक्त एकच रेषा काढू शकतो. पण हेच तीन बिंदू जर नैक रेषीय असतील, जसे की आपण बिंदू काढून घेऊ आधी, तीन भिन्न बिंदू जर नैक रेषीय असतील तर त्यातून जाणाऱ्या आपण तीन रेषा काढू शकतो. मग यावरून आपल्याला समजतं की तीन भिन्न बिंदूंमधून जाणारी एक रेषा असू शकते जर ते तीन बिंदू एका सरळ रेषेत असतील. जर ते नैक रेषीय असतील तर त्यातून तीन रेषा जाऊ शकतात. म्हणून आपण सांगू शकतो की तीन भिन्न बिंदूंमधून एक रेषा जाऊ शकते किंवा तीन रेषा आपण काढू शकतो. म्हणून पर्याय क्रमांक C 1 किंवा तीन रेषा तीन भिन्न बिंदूंना समाविष्ट करणाऱ्या असू शकतात. यानंतर चौथा प्रश्न आपल्याला दिलेला आहे की बिंदू A चा निर्देशक आपल्याला -2 दिलेला आहे आणि B चा निर्देशक आपल्याला दिलेला आहे 5 आणि त्यावरून आपल्याला AB चं अंतर विचारलेलं आहे. या अगोदर पण आपण अंतर काढले. अंतर कसं काढतात तर मोठ्या निर्देशकामधून आपण लहान निर्देशक वजा करतो. मग आपण काढू डिस्टन्स AB बरोबर मोठा निर्देशक बघू. 5 आणि -2 हे दोन निर्देशक आपल्याकडे आहेत, म्हणून मोठा निर्देशक आहे 5. त्यातून आपण लहान निर्देशक दिलेला आहे आपल्याला -2, तो वजा करू. 5 आपण तसाच लिहू, ऋण धन आणि पुढे 2. 5 आणि 2 होतात 7. म्हणून डिस्टन्स AB बरोबर मिळाले आपल्याला 7. यावरून आपण उत्तर लिहू शकतो. पर्याय क्रमांक तिसरा जो आहे C 7 हे उत्तर बरोबर आहे. याचप्रमाणे जर PQR आणि डिस्टन्स PQ बरोबर 2, डिस्टन्स PR बरोबर 10 आणि डिस्टन्स QR आपल्याला विचारलेला आहे. PQR हे एका सरळ रेषेत आपल्याला दिलेले आहेत. आपण आकृतीवरून ते समजून घेऊ. PQR हे एका सरळ रेषेत आहे. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे PQचं अंतर आपल्याला दिलेलं आहे 2 आणि त्यानंतर PR बरोबर आपल्याला दिलेला आहे 10 आणि यावरून आपल्याला QR विचारलेला आहे. आपण काढू शकतो की QR बरोबर PR मधून जर आपण PQ वजा केला तर आपल्याला QRचं अंतर मिळतं. आपण इथे लिहू डिस्टन्स QR बरोबर
डिस्टन्स पी आर मधून आपण पी क्यू वजा करू. डिस्टन्स पी आर आपल्याला दिलेला आहे 10 आणि पी क्यू आपल्याला दिलेला आहे 2. 10 वजा 2 बरोबर मिळेल आपल्याला 8. म्हणून पर्याय क्रमांक जो दिलेला आहे बी 8 हे आपलं उत्तर असेल. दुसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे की बिंदू पी क्यू संख्या रेषेवरील बिंदू पी क्यू आर यांचे निर्देशक आपल्याला दिलेले आहेत. ते आहेत अनुक्रमे 3 वजा 5 व 6. त्यावरून आपल्याला दिलेली जी विधाने आहेत ती सत्य आहेत की असत्य ते ओळखायची आहेत. म्हणून मी लिहून घेतला आधी की पी चा निर्देशक आहे 3, क्यू चा निर्देशक आहे -5 आणि आर चा निर्देशक आहे 6. त्यावरून आपण आधी दिलेल्या बिंदूंचे अंतर काढून घेऊ. डिस्टन्स पी क्यू बरोबर पी आणि क्यू चा निर्देशक बघू. पी चा निर्देशक आहे 3 आणि क्यू चा निर्देशक आहे -5. या दोघांमध्ये मोठा निर्देशक आहे 3 आणि लहान निर्देशक आहे -5. आपण अंतर काढताना मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा करतो. म्हणून मोठा निर्देशक 3 वजा लहान निर्देशक दिलेला आहे -5. 3 तसाच वजा वजा अधिक 5 आणि 3 अधिक 5 बरोबर आपल्याला मिळतील की पी क्यूचं अंतर मिळालं आपल्याला 8. त्याचप्रमाणे डिस्टन्स क्यू आर बरोबर क्यूचा निर्देशक आहे -5 आणि आरचा आहे 6. धनसंख्या ह्या मोठ्या असतात म्हणून 6 वजा लहान निर्देशक -5. 6 ऋण ऋण धन 5. 6 अधिक 5 आपल्याला मिळतील 11. त्याचप्रमाणे डिस्टन्स पी आर बरोबर पी चा निर्देशक आहे 3 आणि आर चा निर्देशक आहे 6. मोठा निर्देशक आहे 6 वजा लहान निर्देशक आहे 3. 6 वजा 3 आपल्याला मिळेल बरोबर 3. त्यानंतर दिलेले विधान आपण लिहू. डिस्टन्स पी क्यू अधिक डिस्टन्स क्यू आर बरोबर डिस्टन्स पी आर. पी क्यूचं डिस्टन्स आपण काढलं अंतर 8. क्यू आरचं आपण लिहिलं 11 बरोबर पी आरचं आपण लिहिलं 3. 8 अधिक 11 19 बरोबर 3. म्हणजेच डावी बाजू आणि उजवी बाजू आपल्याला बरोबर दिसत नाही, म्हणजे सारख्याच दिसत नाहीत. म्हणून दिलेलं विधान हे कसं आहे असत्य आहे. आपण दिलेलं विधान परत एकदा लिहून घेऊ. डिस्टन्स पी क्यू अधिक डिस्टन्स क्यू आर हे बरोबर नाही डिस्टन्स पी आरच्या. म्हणून दिलेलं विधान कसं आहे असत्य आहे. म्हणून दिलेले विधान असत्य आहे. याचप्रमाणे दुसरा प्रश्न दिलेला आहे. डिस्टन्स पी आर अधिक आर क्यू बरोबर पी क्यू आहे का आपल्याला बघायचं आहे. डिस्टन्स पी आर तुम्ही इथलं अंतर देखील डायरेक्ट लिहू शकता किंवा काढू शकतो परत आपण. तर पी चा निर्देशक आहे 3 आणि आर चा निर्देशक आहे 6. यातील मोठा निर्देशक आहे 6, लहान निर्देशक 3. 6 वजा 3 बरोबर आपल्याला पी आरचं अंतर मिळतं 3. त्याचप्रमाणे डिस्टन्स आर क्यू बरोबर आरचा निर्देशक आहे 6 आणि क्यूचा निर्देशक आहे -5. मग 6 ही धनसंख्या मोठी म्हणून मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक आहे आपला -5. 6 तसाच ऋण ऋण धन 5. 6 अधिक 5 बरोबर आपल्याला मिळतात 11. त्याचप्रमाणे डिस्टन्स पी क्यू बरोबर पीचा निर्देशक आहे 3 आणि क्यूचा निर्देशक आहे -5. यातील मोठा निर्देशक 3 वजा लहान निर्देशक आहे -5. 3 तसाच ऋण ऋण धन 5. 3 अधिक 5 आपल्याला मिळतील 8. म्हणून आपण लिहू डिस्टन्स पी आर अधिक डिस्टन्स आर क्यू बरोबर डिस्टन्स पी क्यू. पी आरचं अंतर आपल्याला मिळालेलं आहे 3. आर क्यूचं आहे 11 बरोबर पी क्यूचं आपल्याला मिळालेलं आहे 8. 3 अधिक 11 होतात 14 बरोबर 8. इथे देखील डावी बाजू आणि उजवी बाजू आपल्याला सारखी दिसत नाही. म्हणून दिलेलं हे विधान देखील कसं आहे असत्य आहे. म्हणून आपण दिलेलं विधान लिहून घेऊ. पी आर अधिक डिस्टन्स आर क्यू हे बरोबर नाही डिस्टन्स पी क्यूच्या. म्हणून दिलेले विधान कसे आहे असत्य आहे. दिलेले विधान
असत्य आहे. याचप्रमाणे तिसरा प्रश्न दिलेला आहे, डिस्टन्स आर पी अधिक डिस्टन्स पी क्यू बरोबर डिस्टन्स आर क्यू. यावरून आपण आर पीचे आधी डिस्टन्स काढून घेऊ. आरचा निर्देशक आहे 6 आणि पीचा निर्देशक आहे 3. मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा केल्यावर आर पी आपल्याला मिळतो 3. त्यानंतर पीचा निर्देशक आहे 3 आणि क्यूचा निर्देशक आहे -5. म्हणजेच 3 ही संख्या मोठी आहे, मोठा निर्देशक, त्यातून आपण लहान निर्देशक म्हणजेच -5 -5 3 अधिक 5 आपल्याला मिळतात 8. त्यानंतर डिस्टन्स आर क्यू. आरचा निर्देशक आहे 6 आणि क्यूचा निर्देशक आहे -5. 6 हा मोठा निर्देशक आहे म्हणून 6 वजा 5 बरोबर 6 ऋण होईल धन. 6 आणि 5 आपल्याला मिळतील 11. त्यानंतर दिलेलं विधान आपण लिहू. डिस्टन्स आर पी अधिक डिस्टन्स पी क्यू बरोबर डिस्टन्स आर क्यू. आर पी आपल्याला मिळालेला आहे 3, पी क्यू आहे 8 बरोबर आर क्यू आहे 11. 8 9 10 11 म्हणजे आपल्याला डावी बाजू आणि उजवी बाजू ही सारखीच मिळाली म्हणून दिलेलं विधान कसं आहे, सत्य आहे. म्हणून आपण लिहू, आधी दिलेलं विधान लिहून घेऊ. डिस्टन्स आर पी अधिक डिस्टन्स पी क्यू हे बरोबर आहे डिस्टन्स आर क्यूच्या. म्हणून दिलेले विधान कसे आहे, सत्य आहे. दिलेले विधान सत्य आहे. चौथा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, डिस्टन्स पी क्यू वजा डिस्टन्स पी आर बरोबर डिस्टन्स क्यू आर. आधी आपण अंतर काढून घेऊ. डिस्टन्स पी क्यू बरोबर पीचा निर्देशक आहे 3 आणि क्यूचा आहे -5. मोठ्या निर्देशकामधून आपण लहान निर्देशक वजा करू. 3 ऋण धन 5 3 अधिक 5 आपल्याला मिळतील बरोबर 8. त्यानंतर डिस्टन्स पी आर बरोबर पीचा निर्देशक आहे 3, आरचा आहे 6. मोठा निर्देशक आहे आपला 6 वजा लहान निर्देशक 3. 6 वजा 3 बरोबर आपल्याला मिळेल उत्तर 3. त्यानंतर डिस्टन्स क्यू आर बरोबर क्यूचा निर्देशक आहे -5 आणि आरचा आहे 6. मोठा निर्देशक आहे 6, त्यातून लहान निर्देशक आहे वजा 5. 6 तसंच ऋण धन 5 6 अधिक 5 आपल्याला मिळतील 11. त्यानंतर दिलेले विधान डिस्टन्स पी क्यू वजा डिस्टन्स पी आर बरोबर डिस्टन्स क्यू आर. पी क्यूचं अंतर आपण काढलं 8 वजा पी आर काढलेला आहे 3 आणि क्यू आर आपण काढलेला आहे 11. 8तून 3 गेल्यावर आपल्याला मिळतात 5 बरोबर 11. इथे देखील आपल्याला डावी बाजू आणि उजवी बाजू बरोबर दिसत नाही म्हणून हे देखील विधान कसं आहे, असत्य आहे. आधी आपण दिलेलं विधान लिहून घेऊ. डिस्टन्स पी क्यू वजा डिस्टन्स पी आर बरोबर नाही डिस्टन्स क्यू आरच्या. म्हणून दिलेले विधान कसे आहे, असत्य आहे. दिलेले विधान असत्य आहे. तिसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, खाली काही बिंदूंच्या जोड्यांचे निर्देशक दिलेले आहेत आणि त्यावरून आपल्याला प्रत्येक जोडीतील बिंदूंचे अंतर काढायचे आहे. पहिले आपल्याला निर्देशक दिलेला आहे 3 आणि 6. त्यावरून आपण मानू की समजा बिंदू ए चा निर्देशक आहे, बिंदू ए चा निर्देशक आपण मानू की 3 दिलेला आहे आणि बिंदू बी चा निर्देशक दिलेला आहे 6. यावरून आपण डिस्टन्स ए बी म्हणजेच
म्हणजेच ए बीच्या मधलं अंतर काढू. आता ए आणि बी चे निर्देशक आपल्याजवळ आहेत, तर यातला मोठा निर्देशक आहे 6. मोठ्या निर्देशकामधून आपण लहान निर्देशक वजा करू, म्हणजेच आपल्याला डिस्टन्स ए बी मिळाला 3. त्याचप्रमाणे दुसरं आपल्याला दिलेलं आहे -9 आणि -1. ज्याप्रमाणे आपण पहिला सोडवला तसंच आपण बिंदू ए चा निर्देशक मानू की -9 हा आहे. बिंदू ए चा निर्देशक बरोबर लिहू आपण -9 आणि बिंदू बी चा निर्देशक बरोबर लिहू -1 आणि डिस्टन्स ए बी बरोबर या दोघांमध्ये मोठा निर्देशक आहे -1 आणि लहान निर्देशक आहे -9. म्हणून मोठ्या निर्देशकामधून आपण लहान निर्देशक वजा करू. -1 आपण तसंच ठेवू. हे ऋण ऋण धन आणि पुढचा 9. ऋण आणि धन असल्यावर वजा बाकी होते. एक धन आणि एक ऋण असेल तर वजा बाकी आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आपण लावतो. मग 9तून 1 गेल्यावर आपल्याकडे उरणार 8 आणि मोठा 9 होता म्हणून त्याचं धन चिन्ह. म्हणून डिस्टन्स ए बी आपल्याला इथे मिळाला 8. तिसरं आपल्याला दिलेलं आहे -4 आणि 5. इथे देखील आपण बिंदू ए आणि बी चे निर्देशक लिहून घेऊ. बिंदू ए चा निर्देशक बरोबर लिहू आपण -4 आणि बिंदू बी चा निर्देशक लिहू आपण 5 आणि त्यावरून डिस्टन्स ए बी बरोबर मोठा निर्देशक आहे -5 आणि लहान निर्देशक आहे -4. म्हणून मोठ्या निर्देशकामधून आपण लहान निर्देशक वजा करू. 5 तसाच ऋण ऋण धन 4 म्हणजेच डिस्टन्स ए बी आपल्याला इथे मिळाला 9. डिस्टन्स ए बी बरोबर 9. त्याचप्रमाणे चौथा प्रश्न आपल्याला दिलेला आहे की x दिलेला आहे आणि -2 दिलेला आहे. मग इथे आपण जसे वरचे केले तसंच बिंदू ए चा निर्देशक मानून x, बिंदू ए चा निर्देशक बरोबर आपण लिहू x आणि बिंदू बी चा निर्देशक आपण लिहू -2. यात आता मोठा निर्देशक कोणता x की -2, तर धनसंख्या ह्या नेहमी मोठ्या असतात आपल्याला माहिती आहे. मग ती x असेल तरीही चालेल. म्हणून आपण डिस्टन्स ए बी काढताना धनसंख्या ही नेहमी मोठी असते. म्हणून धनसंख्येतून आपण म्हणजेच मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक आपण वजा करू. मोठा निर्देशक आहे x वजा लहान निर्देशक आपला -2. x आपण तसंच ठेवू ऋण ऋण धन 2 म्हणजेच डिस्टन्स ए बी आपल्याला मिळाला x अधिक 2. यानंतर पाचवा प्रश्न आपल्याला दिलेला आहे x अधिक 3 आणि x वजा 3. मग आपण इथे देखील बिंदू ए चा निर्देशक लिहू आपण x अधिक 3 आणि बिंदू बी चा निर्देशक आपण लिहू x वजा 3. मग आता या दोघांमध्ये कुठला निर्देशक मोठा असेल तर धनसंख्या मोठ्या असतात. जरी इथे x अधिक 3 आणि x वजा 3 जरी दिलेला असेल तरी ह्या निर्देशक हा ऋण आहे म्हणून हा लहान असेल आणि x अधिक 3 हा निर्देशक मोठा असेल. म्हणून आपण डिस्टन्स ए बी लिहिताना धन म्हणजेच x अधिक 3 मोठा निर्देशक आणि त्यातून आपण हा लहान निर्देशक वजा करू.
x अधिक 3 आपण कंसाच्या बाहेर आणू तसेच लिहू. आता ऋण कंसाच्या बाहेर आणि धन x आहे. मग ऋण आणि धन ऋण होतं म्हणून आपण ऋण x लिहू आणि ऋण ऋण धन 3 होईल. इथे हा धन x आणि ऋण x जाईल आणि 3 अधिक 3 इथे मिळतात आपल्याला 6 आणि त्यावरून डिस्टन्स AB बरोबर आपल्याला मिळाले 6. यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे 6वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे ऋण 25 आणि दिलेला आहे ऋण 47. हे दोन निर्देशक दिलेले आहेत. यावरून आपण A आणि B चे निर्देशक लिहून घेऊ. बिंदू A चा निर्देशक आहे -25 बरोबर लिहू आपण ऋण 25 आणि बिंदू B चा निर्देशक ऋण 47. यावरून डिस्टन्स AB बरोबर. आता या दोघांमध्ये मोठा निर्देशक आहे ऋण 25 आणि लहान निर्देशक आहे ऋण 47 म्हणून आपण मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक लिहू. आता मोठा निर्देशक म्हणजेच -25 आपण तसंच ठेवू. इथे ऋण ऋण धन 47. आता एक धन आणि एक ऋण असल्यावर आपण वजाबाकी करतो म्हणून 47 मधून आपण 25 वजा करू. 7तून 5 गेल्यावर आपल्याला मिळतात 2 आणि 4तून 2 गेल्यावर 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आपण देतो म्हणून आपल्याला इथे डिस्टन्स AB बरोबर 22 हे अंतर आपल्याला मिळालेलं आहे. यानंतर शेवटचं आपल्याला दिलेलं आहे 80 आणि ऋण 85. यावरून आपण बिंदू A चा निर्देशक बरोबर 80 आणि बिंदू B चा निर्देशक ऋण 85 म्हणून डिस्टन्स AB लिहिण्यासाठी आपल्याला मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक काढण्यासाठी वजाबाकी याची करावी लागेल. मोठा निर्देशक आहे 80 वजा लहान निर्देशक ऋण 85. 80 आपण तसंच लिहू ऋण ऋण इथे देखील धन आणि पुढचे 85. 5 0 0 आणि 8 आणि 8 16 म्हणजेच 165 म्हणून लिहू. डिस्टन्स AB आपल्याला इथे मिळाला 165. चौथा प्रश्न आपल्याला दिलेला आहे संख्या रेषेवर P बिंदूचा निर्देशक आपल्याला -7 दिलेला आहे आणि बिंदू P पासून 8 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूंचे निर्देशक आपल्याला काढण्यास सांगितलेले आहेत. पण आपल्याला प्रश्न P च्या डावीकडचा निर्देशक की उजवीकडचा निर्देशक आपल्याला ते सांगितलेले नाही म्हणून दोन्हीही पर्याय विचारात घेऊन आपण उत्तर काढू. मग आपण समजा मानू की P पासून 8 एकक अंतरावर बिंदू A आहे आणि त्याचा निर्देशक आहे x. त्याचप्रमाणे आपण मानू की P पासून डाव्या बाजूला 8 एकक अंतरावर बिंदू B आहे आणि त्याचा निर्देशक आहे y. म्हणून आपण लिहू समजा बिंदू P पासून आपण जर उजवीकडे गेलो तर तिथे आहे बिंदू A आणि त्याचा निर्देशक आहे x. बिंदू P पासून उजवीकडे 8 एकक अंतरावर बिंदू A आहे आणि त्याचा निर्देशक आपण लिहिला व त्याचा निर्देशक x आहे. यावरून आपण डिस्टन्स PA लिहून घेऊ म्हणून डिस्टन्स PA बरोबर P आणि A या दोन बिंदूंमधलं अंतर आपल्याला विचारलेलं आहे म्हणून P आणि A चे निर्देशक आहे
पीचा निर्देशक ऋण 7 आणि एचा निर्देशक आहे x. म्हणून धनसंख्या ही मोठी असते, म्हणून x मधून आपण लहान निर्देशक वजा करू. x वजा वजा 7. x आपण तसाच लिहू ऋण ऋण धन 7. आणि इकडे डिस्टन्स पी ए. पी ए आपल्याला माहिती आहे की बिंदू पी पासून ए हा बिंदू 8 एकक अंतरावर आहे, म्हणून डिस्टन्स पी ए असेल 8. आपण 8 तसाच ठेवू. हा धन 7 इकडे आल्यावर डावीकडे आल्यावर ऋण 7 बरोबर x. 8तून 7 गेल्यावर 1, म्हणून x बरोबर आपल्याला मिळाला निर्देशक की 1 असेल, की बिंदू पी पासून उजवीकडे 8 एकक अंतरावर जर आपण गेलो तर तो निर्देशक असेल x. त्याचप्रमाणे आपण बिंदू पी पासून डावीकडे गेलो तर बिंदू पी पासून डावीकडे 8 एकक अंतरावर बिंदू बी आपण घेतलेला आहे. बिंदू बी आहे आणि त्याचा निर्देशक किती लिहिलाय आपण y, व त्याचा निर्देशक y आहे. म्हणून डिस्टन्स पी ए बरोबर इथे देखील डिस्टन्स पी ए आपण लिहिणार 8, कारण पी पासून डावीकडचा तो निर्देश बिंदू देखील 8 एकक अंतरावरच आहे, म्हणून 8. आणि पीचा निर्देशक आहे वजा 7 आणि बीचा निर्देशक आहे y. डावीकडे संख्या लहान लहान होत जातात, म्हणून ऋण 7 ही संख्या मोठी आहे y पेक्षा, म्हणून लहान संख्येतून आपण मोठी संख्या वजा करू, म्हणजेच लहान निर्देशकामधून मोठा निर्देशक वजा करू. लहान निर्देशक आहे आपला वजा 7 आणि मोठा निर्देशक आहे वजा 7, लहान निर्देशक आहे y, तो आपण त्यातून वजा करू. डिस्टन्स पी आपण लिहिलं 8, कारण पी पासून बी हा बिंदू 8 एकक अंतरावर आहे, म्हणून ऋण 7 तर आपण तसेच लिहू आणि वजा y. आपण हा 8 ऋण y आहे तो या बाजूला आल्यावर धन y होईल, बरोबर. ऋण 7 तसेच लिहिले आणि हा धन 8 आहे तो या बाजूला आल्यावर होईल ऋण 8. म्हणून y बरोबर ऋण ऋण धन होऊन संख्यांची आपण बेरीज करतो. 7 अधिक 8 15 होतात आणि ऋणाचं चिन्ह त्याला देतो. म्हणून आपल्याला x म्हणजेच पी पासून आपण जर उजवीकडे 8 एकक अंतरावर गेलो तर त्याचा निर्देशक आपल्याला 1 मिळतो, आणि पी पासून डावीकडे आपण 8 एकक अंतरावर गेलो तर आपल्याला त्याचा निर्देशक 15 मिळतो. म्हणून आपण खाली लिहून घेऊ बिंदू पी पासून आठ एकक अंतरावर असणारे निर्देशक कोणते आहेत? धन 1 असेल आणि दुसरा निर्देशक असेल ऋण 15. धन 1 व ऋण 15 आहेत. इथे चिन्ह नाही दिलं तरी चालेल. पाचवा प्रश्न आपल्याला दिलेला आहे की दिलेल्या माहितीवरून खालील प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. त्यातील पहिला प्रश्न आहे, जर ए बी सी हे 3 बिंदू एका सरळ रेषेत असतील व डिस्टन्स ए सी आपल्याला दिलेला आहे 17 व डिस्टन्स बी सी दिलेला आहे 6.5, तर आपल्याला डिस्टन्स ए बी विचारलेला आहे. आपण दिलेले आधीच संख्या रेषेवर लिहून घेऊ. आपल्याला ए बी सी हे 3 बिंदू एका सरळ रेषेत आहेत हे दिलेलेच आहे. ए सी डिस्टन्स ए सी आपल्याला दिलेला आहे, म्हणजे बिंदू ए पासून सी पर्यंतचं अंतर आपल्याला दिलेलं आहे 17. त्यानंतर डिस्टन्स बी सी, बिंदू बी पासून सी पर्यंतचं अंतर आपल्याला दिलेलं आहे 6.5. यावरून आपल्याला डिस्टन्स ए बी विचारलेला आहे. डिस्टन्स ए बी आपण यावरून काढू शकतो की ए सी मधून जर आपण बी सी वजा केला तर आपल्याला ए बीचं अंतर मिळतं. म्हणून आपण लिहू
डिस्टन्स ए बी बरोबर काय लिहिणार की ए सी मधून जर आपण बी सी वजा केला तर आपण लिहू डिस्टन्स ए सी वजा डिस्टन्स बी सी. ए सीचं डिस्टन्स म्हणजेच अंतर आपल्याला दिलेलं आहे 17 आणि बी सीचं अंतर दिलेलं आहे 6.5. आपण इकडे वजाबाकी करून घेऊ. 17 आता इथे आपल्याला पॉईंट दिलेला नाही म्हणून आपण पॉईंट 0 घेऊ आणि इथे आहे 6.5. आपण 10तून 5 गेल्यावर 5, 6तून 6 गेल्यावर होणार 0 म्हणजेच 10.5. आपल्याला डिस्टन्स ए बी मिळालेला आहे 10.5. याचप्रमाणे दुसरा प्रश्न दिलेला आहे की पी क्यू आर हे एका सरळ रेषेत आहेत आणि डिस्टन्स पी क्यू आपल्याला दिलेला आहे 3.4. त्याचप्रमाणे क्यू आर दिलेला आहे 5.7. तर आपल्याला डिस्टन्स पी आर विचारलेला आहे. आपण संख्या रेषेवर आधी बिंदू लिहून घेऊ. बिंदू पी क्यू व आर. आपल्याला पी क्यू बरोबर दिलेला आहे 3.4. त्याचप्रमाणे क्यू आर आपल्याला दिलेला आहे 5.7 आणि त्यावरून आपल्याला पी आरचं अंतर विचारलेलं आहे म्हणून आपण पी आर बरोबर पी क्यू अधिक क्यू आर लिहिलं तर आपल्याला पी आरचं अंतर मिळून जाईल. म्हणून डिस्टन्स पी आर बरोबर डिस्टन्स पी क्यू अधिक डिस्टन्स क्यू आर. पी क्यूचं अंतर आपल्याला दिलेलं आहे 3.4 अधिक क्यू आरचं अंतर आपल्याला दिलेलं आहे 5.7. आपण इकडे बेरीज करून घेऊ. 3.5 अधिक 5.7. 7, 8, 9, 10, 11, 5 आणि 3, 8 आणि 1, 9.1. म्हणून डिस्टन्स पी आर बरोबर 9.1.